तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि काही महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा तुम्हाला समजतील. तर सर्वप्रथम आज आपण पीक विमा संदर्भात व्हिडिओ घेऊन आलेला आहे. जसं की महाराष्ट्र सरकारच्या वतीने 2023 ते 24 यासाठी फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्यांनी भरला. गेल्या वर्षी काही कमी पाऊस झाल्याने सरकारने लवकरात लवकर सर्वे करून 25% अग्रिमी पीक रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी पीक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आले. तर आता राज्यातील जवळपास 35 लाख शेतकऱ्यांसाठी 25% अग्रिमी रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे पीक विमा कंपन्या पहिल्या टप्प्यात 17 कोटी रुपये पीक विमा अग्रिम रक्कम म्हणून देणार आहे. तर आपण ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर सर्वप्रथम पीक विमा कंपनीने केलेले मंजूर जिल्हे व किती टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाभार्थी त्या पीक विम्यासाठी मंजूर आहेत आणि किती पीक विमा मंजूर झालेला आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तर सर्वप्रथम आज आपण नाशिक जिल्हा पाहणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत, तर नाशिक जिल्ह्यामध्ये 3,50,000 शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 155 कोटी 74 लाख रुपये पीक विमा हा नाशिक जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे. तर समोर आपण जळगाव जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत. जळगाव जिल्ह्यामध्ये 16,921 शेतकरी या पीक विम्यासाठी मंजूर आहेत आणि 4 कोटी 88 लाख रुपये पीक विमा जळगाव जिल्ह्यामध्ये मंजूर आहे. तर समोर आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2,31,831 शेतकरी या पीक विम्यासाठी मंजूर आहेत आणि 160 कोटी 28 लाख रुपये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर आहे. तर समोर आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,82,535 शेतकरी या पीक विम्यासाठी मंजूर आहेत आणि 111 कोटी 41 लाख रुपये सोलापूर या जिल्ह्यामध्ये मंजूर आहे. तर समोर आपण सातारा या जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत. सातारा जिल्ह्यामध्ये 40,406 शेतकरी हे पात्र आहेत आणि 6 कोटी 74 लाख रुपये इतका पीक विमा सातारा या जिल्ह्यामध्ये मंजूर आहे. तर समोर आपण बीड जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत. बीड जिल्ह्यामध्ये 7,70,574 शेतकरी हे या पीक विम्यासाठी मंजूर आहेत आणि 6 कोटी 74 लाख रुपये या सातारा जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर आहे. तर समोर आपण बीड जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत. बीड जिल्ह्यामध्ये 7,70,574 शेतकरी हे पीक विम्यासाठी मंजूर आहेत आणि 241 कोटी 21 लाख रुपये इतका बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर आहे. तर समोर आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 36,358 शेतकरी हे या पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि 18 कोटी 39 लाख रुपये इतका पीक विमा बुलढाणा जिल्ह्यामध्ये मंजूर आहे. तर समोर आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत. धाराशिव जिल्ह्यामध्ये 4,98,720 शेतकरी हे या पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि 218 कोटी 58 लाख रुपये इतका धाराशिव या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर आहे. तर समोर आपण अकोला जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत. अकोला जिल्ह्यामध्ये 1,77,253 शेतकरी या पीक विम्यासाठी मंजूर आहेत आणि 97 कोटी 29 लाख इतका पीक विमा मंजूर झालेला आहे अकोला या जिल्ह्यामध्ये. तर समोर आपण कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 228 शेतकरी पात्र आहेत आणि 103 कोटी इतका पीक विमा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मंजूर आहे. तर समोर आपण जालना जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत. किती शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र आहेत, तर जालना जिल्ह्यामध्ये 3,70,625 शेतकरी या पीक विम्यासाठी मंजूर आहेत आणि 160 कोटी 48 लाख शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर झालेला आहे. तर समोर आपण परभणी जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत. परभणी जिल्ह्यामध्ये 4,41,970 शेतकऱ्यांना 206 कोटी 11 लाख इतका पीक विमा मंजूर झालेला आहे. तर समोर आपण नागपूर जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत हे पाहणार आहोत. तर 63,422 शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र आहेत
आणि 52,21,00,000 इतका नागपूर या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे. तर समोर आपण लातूर जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत. लातूर जिल्ह्यामध्ये 2,19,535 शेतकरी हे या पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि 244,87,00,000 इतका लातूर या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे. तर सर्वप्रथम पाहायला गेलं तर पीक विमा संदर्भात आपण नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, बुलढाणा, धाराशिव, अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, लातूर आणि नागपूर अशा काही महत्त्वपूर्ण असे जिल्हे आपण पाहिलेले आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत हे सुद्धा पाहिलेलं आहे आणि किती टक्के रक्कम भेटलेली आहे या जिल्ह्यामध्ये पीक विमा संदर्भात. तर ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर सर्वप्रथम हे जर पाहायला गेलं, एकूण रक्कम जर पाहायला गेलं तर 35,08,03,003 इतका पीक विमा मंजूर झालेला आहे. इतक्या शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे. आणि जर रक्कम पाहायला गेलं तर 1,07,73,000 इतकी रक्कम शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पीक विमा लाभार्थी संख्या बीड जिल्ह्यात असून तो 7,70,557 इतकी आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील 2,31,831 लाभार्थी संख्या असून एकूण पीक विमा लाभार्थी संख्या आहे 35,08,03,003 इतकी रक्कम असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे. आणि हे काही महत्त्वपूर्ण मी तुम्हाला जिल्हे सांगितलेले आहेत. तर असे बरेच काही माहिती तुम्हाला या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. जर या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. मी आज जसं की काही महत्त्वपूर्ण पीक विमा संदर्भात व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.